नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो, इयत्ता 8वी ते 10वी विषय मराठी निबंध लेखन भाग 4 वैचारिक निबंध। आपण पहिल्या 3 भागांमध्ये निबंध लेखनाचे स्वरूप आणि लेखनाचे तंत्र तसेच प्रसंग लेखन व आत्मकथनपर निबंध कसे लिहायचे हे जाणून घेतले। या 4थ्या भागात आपण वैचारिक निबंधाविषयी जाणून घेणार आहोत। मुलांनो, आज आपण निबंध लेखन प्रकारातील 3रा प्रकार जो तुम्हाला अभ्यासण्यासाठी आहे तो म्हणजे वैचारिक निबंध लेखन अभ्यासणार आहोत। वैचारिक निबंध लेखन का मतलब होता है समस्या प्रधान निबंध या चिंतनात्मक निबंध। मतलब जो विषय दिया जाता है उस विषय को अपने विचारों के माध्यम से स्पष्ट करना होता है और इसके लिए विचारों की जो रचना है वो उदाहरणों के साथ सुविचार या और भी जो विचारवंत हो चुके हैं उन्होंने जो भी वक्तव्य किया है उसके माध्यम से आपको अपना विषय अपने विचार रखना होता है। उसे वैचारिक निबंध लेखन ऐसे कहते हैं। वैचारिक निबंधामध्ये विषय महत्त्वाचा असतो। तो विषय समजून घ्यायचा आहे, त्याचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे आणि नेमक्या शब्दामध्ये तो मांडणे गरजेचं असतं। या लेखन प्रकारात जसा विषय महत्त्वाचा ना तसाच त्या विषयाच्या अनुषंगाने मांडलेला विचार अत्यंत महत्त्वाचा आहे। दिलेला जो विषय आहे त्याला अनुसरून आपले विचार इथे मांडणे अपेक्षित असते। विचार मांडताना सुद्धा त्यांची मांडणी सुसंगत असावी, त्यासाठी आवश्यक तेथे समर्पक उदाहरणे, शास्त्रीय दृष्टिकोन, संदर्भांचाही वापर करावा। विषयाच्या सर्व पैलूंची म्हणजे सकारात्मक व नकारात्मक मुद्द्यांची मांडणी करावी। मतलब जो विषय हमें दिया गया है उस विषय के सारे पहलुओं की जो रचना है वो सकारात्मक और नकारात्मक मुद्दों को ध्यान में रखते हुए उनको आपको विषय के अनुसार व्यक्त करना है। विचारांची अशी खंडन मंडनात्मक मांडणी करून शेवटी निष्कर्षाप्रत यावे। आता खंडन मंडनात्मक मांडणी म्हणजे काय ते आपण सविस्तर पाहूया, पण तत्पूर्वी एक गोष्ट मुलांनो लक्षात घ्या कि भावी आयुष्याची वैचारिक ठेवण मतलब अपनी जो विचारधारा है वो अगर बहुत बढ़िया हो म्हणजे खूप छान असेल आणि किंवा छान निर्माण करायचे असेल तर हा वैचारिक निबंध तुम्ही उत्तम प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे। तुमच्या दृष्टीने ते फार हिताचं आहे, कारण पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर, उद्योग व्यवसायात गेल्यानंतर किंवा नोकरीवर गेलात त्यावेळेलाच तुमची मनाची जी वैचारिक बांधणी आहे म्हणजे ठेवण ती खूप चांगली असावी लागते। तुम्ही कसे विचार करता, कसे बोलता, बघा वरवर विचार करणारी जी माणसं असतात ना ती भरभर काहीतरी बोलत जातात आणि अतिशय चिंतनात्मक विचार करून बोलणारी जी माणसं असतात ना ती नेमकं आणि नेटकं आणि छान बोलतात। आता पहा, आपल्या कृतीपत्रिकेत 5वा जो प्रश्न आहे तो आहे निबंध लेखनाचा। शेवटचा प्रकार आहे 8 गुणांचा आणि त्यातील निबंध लेखनाचा जो अभ्यासाचा प्रकार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण इथे विचाराला प्राधान्य दिले जाते। इथे कल्पना किंवा वर्णन अपेक्षित नाही आणि विचाराला प्राधान्य दिलेले असते, त्याच्यामुळे विचार करण्याची प्रवृत्ती वाढते। विवेचन म्हणजे स्पष्टीकरणाला महत्त्व आहे, त्याच्यामुळे विषयाचं चिंतन आणि विषय स्पष्ट करण्यासाठी आवश्यक भाषा शैली इथे डेव्हलप होते किंवा वृद्धी होते त्याच्यामुळे वैचारिक निबंध हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार मानला जातो। स्पर्धात्मक परीक्षा ज्या असतात त्याही परीक्षांमध्ये वैचारिक निबंध हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्या दृष्टीने जर आत्ताच 8वी पासूनच किंवा 9वी मध्ये 10वी मध्ये तुम्ही जर या निबंधाची तयारी केली तर भावी आयुष्यामध्ये याचा नक्कीच तुम्हाला उत्तम उपयोग होऊ शकतो। वैचारिक निबंधाची मांडणी कशी असते बघा, हे फार महत्त्वाचं तंत्र आहे। जेव्हा तुम्ही पुढे एखाद्या विषयावर डॉक्टरेट करणार आहात तेव्हा तुम्हाला वैचारिक दृष्टिकोनातून विचार करावा लागतो। म्हणून जर तुम्ही आत्ताच
जर स्वतःला त्या दृष्टीने तयार केलेले असेल तर भविष्यात अनेक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्ही सहजपणे यश प्राप्त करू शकता. 10वीतच जर विचारांची बैठक समृद्ध झालेली असेल तर पुढे तुम्हाला तुमचे मत पटवून देणे आणि आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडणे सहज सोपे होईल. बघा, या वैचारिक निबंधाची मांडणी त्याचं तंत्र फार महत्त्वाचं आहे. पहिलं तंत्र आहे मांडणी, पूर्वलक्ष, खंडन, उत्तर पक्ष, मंडन, निर्णय. बापरे बापरे, फार कठीण शब्द वाटले ना हे? काळजी करू नका, आपण आता हे समजून घेऊया. ठीक आहे. दिलेल्या विषयावर विचार मांडणे म्हणजेच विषयानुरूप विचारांची मांडणी करणे. विरोधी मत काय आहे हे मांडणे त्याला म्हणतात पूर्वलक्ष. आणि मग विरोधी मत खोडणे म्हणजे खंडन करणे. आपले विषयाशी संबंधित विचार प्रभावीपणे पटवून देणे त्याला म्हणतात उत्तर पक्ष. आणि मग विचारांची छान मांडणी करणे म्हणजे मंडन. आणि शेवटी निर्णय व सत्य पटवून द्यावे. एकंदरीत काय, विषयाच्या अनुषंगाने विचार मांडायचे. त्या विचाराच्या विरोधात काही मते असतील तर तीही मांडायची. ते खोडायचे आणि आपली बाजू पटवून द्यायची. ते विचार प्रभावीपणे मांडायचे आणि शेवटी निर्णय द्यायचा आणि सत्य पटवून द्यायचे. अशा प्रकारे या प्रकारच्या निबंधाची रचना आपल्याला करावी लागते आणि ती लिखित स्वरूपात असावी लागते. अशा प्रकारे जेव्हा आपण निबंधाचे तंत्र आत्मसात करतो त्यावेळेला आपले निबंध अत्यंत सुंदर आपल्याला लिहिता येतात आणि उत्तम आणि प्रभावीपणे ते वाचकांपर्यंत किंवा परीक्षांमध्ये आपण लिहू शकतो, पोहोचवू शकतो. वैचारिक निबंध लेखन करताना आपली बाजू खरी आहे हे पटवून द्यावे लागते. आता हे कसं पटवून देणार, तर त्यासाठी उदाहरणे दाखले द्यावेत. काही विचारवंतांचे त्यावरील विचारही मांडावेत. सुभाषिते, सुवचने, म्हणी यांचा वापर करावा आणि निबंध लेखन करावे. वैचारिक निबंध प्रत्यक्ष कसा लिहायचा ते उदाहरणाने पाहूया. भ्रमणध्वनी, शाप की वरदान या विषयावर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा म्हणजेच निबंध लिहा. भ्रमणध्वनी, शाप की वरदान. मुद्दे पहा. भ्रमणध्वनीचा शोध, महान शोध, दुष्परिणाम, सतत बोलणे, अपघाताचा धोका, भावनिक दुरावा, SMS चे वाढते प्रमाण, बदनामी, अफवा पसरवणे, समाज विघातक कामासाठी दुरुपयोग, जलद संपर्कासाठी एक उत्तम माध्यम, वेळेचा अपव्यय कमी, गतिमान जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग, सगळ्या उपयुक्त साधनांचा पेटारा, चांगले वाईट पण वापरणाऱ्यावर अवलंबून निष्कर्ष. या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला हा निबंध लिहायचा आहे. गरज ही शोधाची जननी आहे. या उक्तीनुसार मानवाने गरजेपोटी आपल्या बुद्धी व विज्ञानाच्या आधारे निरनिराळे क्रांतिकारक शोध लावले. त्यापैकीच एक भ्रमणध्वनीचा शोध हा सर्वात महान शोध म्हणावा लागेल. कर लो दुनिया मुठ्ठी में म्हणत या भ्रमणध्वनीने जगच पादाक्रांत केलेले दिसते. श्रीमंतांपासून ते तळागाळातील वर्गांपर्यंत या भ्रमणध्वनीचा प्रसार आणि प्रचार झालेला दिसतो. अगदी अल्पावधीतच सर्वच वयोगटातील लोक या भ्रमणध्वनीच्या पूर्ण आहारी गेलेले आहेत. कुठेही जा, लोक भ्रमणध्वनीवरून कोणाशी ना कोणाशी तरी बोलत असतातच. गाड्यांतून प्रवास करताना, रस्त्याने चालताना, गाडी चालवत असतानाही लोक बोलत असतात. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे.
सतत भ्रमणध्वनीवर बोलत राहिल्याने कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या सहवासातील संवादाचे सुख दुरापास्त झाले आहे. यामुळे माणसे भावनिक दृष्ट्या एकमेकांपासून दुरावत आहेत. दिवसातील जास्तीत जास्त वेळ भ्रमणध्वनीमध्ये घालवल्यामुळे आज माणसाला स्वतःकडेही निवांतपणे पाहता येत नाही. या भ्रमणध्वनीचे शारीरिक दुष्परिणामही तेवढेच गंभीर आहेत. सतत भ्रमणध्वनी कानाला लावून बोलत असल्याने किंवा गाणी ऐकत राहिल्यामुळे त्यातून निघणाऱ्या किरणोत्सर्गाचा मेंदूवर विपरीत परिणाम होतो. इतरांना बदनामीकारक मजकूर पाठवले जातात. त्यामुळे माणसातील विकृतीला वाव मिळून गुन्ह्यांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. बरेचदा समाजात अफवांचे पीक वाढवण्यास समाजकंटक याच भ्रमणध्वनीचा उपयोग करतात. हे सर्व बघता असे वाटते की भ्रमणध्वनीचा हा शोध शाप तर नाही ना. मात्र भ्रमणध्वनीला शाप म्हणायचे म्हणजे एकाच पैलूचा विचार केल्यासारखे होईल. कारण खरे पाहता भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल हे कमी वेळात व कमी खर्चात दूरवर असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधण्याचे एक उत्तम माध्यम आहे. भ्रमणध्वनी नसता तर आपल्याला पूर्णपणे पोस्ट खात्यावर अवलंबून राहावे लागले असते. सण समारंभ व इतर आनंदाच्या प्रसंगी आपण आपल्या माणसांपासून दूर असलो तरी भ्रमणध्वनीमुळे त्यांना शुभेच्छा देता येतात, त्यांची खुशाली विचारता येते. म्हणजेच ही नाती जपण्यासाठी भ्रमणध्वनी महत्त्वाची भूमिका बजावतो. भ्रमणध्वनीवर छायाचित्र घेण्याची सोय असते. त्यामुळे आपण सुंदर स्थळांची व अविस्मरणीय ठरणाऱ्या प्रसंगांची छायाचित्रे घेऊ शकतो. ती छायाचित्रे म्हणजे फोटोग्राफ्स एकमेकांना पाठवण्याची सोय यात असल्यामुळे आपल्या आप्तेष्टांनाही या गोड आठवणींचा भाग होता येते. आधुनिक काळातील गतिमान जीवनशैलीचा भ्रमणध्वनी हा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. या भ्रमणध्वनीमुळे घर बसल्या बिलांची माहिती मिळते. नाटक, सिनेमा, रेल्वे, विमान यांची तिकिटे खरेदी करणे सहज शक्य होऊन लांबच लांब रांगा लावण्याचा त्रास कमी होतो. भ्रमणध्वनी नसता तर आपल्याला पूर्णपणे संगणकावर अवलंबून राहावे लागले असते. भ्रमणध्वनी हा संगणकाच्या तुलनेत हलका असल्यामुळे तो हाताळणे सोपे जाते व सहज कुठेही नेणे शक्य होते. भ्रमणध्वनी हा सगळ्या उपयुक्त साधनांचा जणू पेटाराच आहे. भ्रमणध्वनीत संपर्कासाठी, संदेश पाठवण्यासाठी सोय तर असतेच, पण छायाचित्र घेण्यासाठी कॅमेरा, वेळ पाहण्यासाठी घड्याळ, तारीख व वार बघण्यासाठी दिनदर्शिका अशा सगळ्या सोयी एकत्र उपलब्ध असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या सोबत बाळगण्याची आवश्यकता राहत नाही. भ्रमणध्वनीचे फायदे आहेतच, पण तोटेही असले तरी तो भ्रमणध्वनीचा दोष नसून ते उपकरण वापरणाऱ्या माणसाचा दोष आहे. तेव्हा भ्रमणध्वनीला केवळ शाप म्हणून कसे चालेल? तर अशा प्रकारे तुम्हाला विद्यार्थ्यांनो निबंध लेखन करायचे आहे. थोडंसं पुन्हा एकदा निबंध लेखनाबद्दल. लेखन विभागातील सर्वात जास्त गुणांचा प्रश्न म्हणजे निबंध लेखन होय. याचा फारसा अभ्यास केला जात नाही किंवा तो कसा करावा हेच कळत नाही. मग आयत्या वेळी फारसा विचार न करता कशा तरी 15-20 ओळी लिहायच्या, एखाद्या पुस्तकातून, मित्रमैत्रिणींच्या वहीतून उतरवून वही पूर्ण करायची, असे या अभ्यासाचे स्वरूप असते. अशाने निबंध लेखनाची तयारी कशी होणार आणि चांगले गुण तरी कसे मिळणार? हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी सातत्याने सराव करायला हवा. निबंध लेखनाचे तंत्र आणि मंत्र अवगत करण्यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल आणि माझे जे अगोदरचे व्हिडिओज आहेत त्या सगळ्याचा उपयोग करून तुम्ही तुमचं निबंध लेखनाचे कौशल्य वृद्धिंगत करू शकता किंवा त्याच्यामध्ये स्वतःला उत्तम प्रकारे तयार करू शकता. सर्वच विषयांच्या पाठ्यपुस्तकांचा सखोल अभ्यास करा. त्यामधून तुम्हाला भरपूर ज्ञान, माहिती मिळते.
त्याचा आवश्यकतेनुसार निबंध लेखनात उपयोग करता येतो, अगदी शास्त्र, इतिहास, भूगोल या विषयांचा सुद्धा. तुमच्या वाचनात आलेल्या सुंदर कल्पना, सुवचने, सुभाषिते, विचार, वाक्प्रचार, म्हणी, महत्त्वाची अवतरणे यांची नोंद करून ठेवा. हा संग्रह म्हणजे तुमची निबंध लेखनाची पूर्वतयारी, साधन सामग्री. ही जेवढी जास्त तेवढे तुमचे लेखन सुंदर. निबंध लिहिताना तो मुद्देसूद असायला हवा. प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र सुसंगत परिच्छेदांची रचना करा. परिच्छेदांची परस्परांशी सांगड घाला आणि निबंध लेखन करा. तुमचे अक्षर सुवाच्य, स्वच्छ, सुटसुटीत हवे. लिखाण नीटनेटके आणि आकर्षक हवे. खाडाखोड, गचाळपणा नको. शुद्ध लेखनही महत्वाचे. अशुद्ध लेखनाने गुण कमी होतात. वरील सूचनांचा अवलंब करून भरपूर सराव करा. यश तुमचेच आहे. वैचारिक निबंधाचे विषय पहा. 1. जैवविविधतेची गरज. 2. युग संगणकाचे. 3. विज्ञान शाप की वरदान. 4. वाचनाची गरज. 5. पाणी अडवा पाणी जिरवा. 6. प्रदूषण नियंत्रणाची गरज. अशा प्रकारचे वैचारिक निबंधाचे विषय परीक्षेत विचारले जाऊ शकतात. थँक यू.